हॅलो, मी डॉक्टर अविनाश कचरे पाटील. मी विभाग प्रमुख एमर्जन्सी डिपार्टमेंट मेडिकोर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर. मी विशेषतः विषबाधा तज्ञ आहे. आज आपण सर्पदंशावर माहिती घेऊया. सर्पदंश झाल्यानंतर काय करावे? सर्पदंश झाल्यानंतर प्रामुख्याने जिथे आपल्याला सर्पदंश झालेला आहे तो भाग स्थिर ठेवावा. नंबर 2, शांतता बाळगा. कारण आपण घाबरून जाऊ तेवढा आपला रक्तदाब वाढेल आणि रक्तदाब वाढला तर ते विष पूर्ण शरीरामध्ये फास्ट मध्ये पसरेल. तिसरी गोष्ट, तात्काळ इमर्जन्सी 108 ला कॉल करा आणि तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधा. त्यानंतर आपण काय करू नये? जिथे आपल्याला साप चावलेला आहे तिथे कापू नये, तिथे तोंडाने शोषण करू नये आणि घरगुती कोणतेही उपाय त्याच्यावर करू नये. हे बघा, ज्यावेळेस आपल्याला सर्पदंश होतो त्यासाठी अँटीव्हेनम औषध हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे अँटीव्हेनम औषध हे फक्त आणि फक्त रुग्णालयातच मिळतं. त्यामुळे तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधा. थँक्यू.